आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहास याआधी आपण 2 भाग बघितले. आपण भाग 3रा बघणार आहोत. हे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास घाटाळ सरांच्या पुस्तकातील हे वन लाइनर प्रश्न आहेत. तर हे आपण या ठिकाणी रिवाइज करत आहोत. याआधी 186 प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता 187 पासून आपण सुरू करत आहोत. तर बघा, पहिला प्रश्न यामध्ये ब्राह्मणेतर पक्षास उपवासाने जरीपटका संघ कोण म्हणत असत? तर अच्युत कोल्हटकर म्हणत होते. त्यानंतर आहे 1860 साली रिकामी जागा यांनी पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1860 साली कोणी केली? तर वामन भावे यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न आहे एल्फिन्स्टनने 1821 मध्ये रिकामी जागा येथे संस्कृत कॉलेज सुरू केले. तर संस्कृत कॉलेज कुठे सुरू करण्यात आले? पुण्यामध्ये. कोणी? एल्फिन्स्टनने. किंवा 1821 मध्ये. नंतर त्याचे नाव बदलून पुणा कॉलेज असं झालं. त्याचे नाव बदलून पुणा कॉलेज मराठी उच्च शिक्षण व्हर्नाक्युलर कॉन्व्हेंट व इंग्रजी उच्च शिक्षण डेक्कन कॉलेज. मराठी म्हणजे मराठी उच्च शिक्षणासाठी जे होते ते पुणा कॉलेज होते आणि इंग्रजी उच्च शिक्षणासाठीचं ते नाव होतं डेक्कन कॉलेज. त्यानंतरचा प्रश्न बघूया. रिकामी जागा या मिशनरींनी 1824 मध्ये मुंबईत पहिली मुलींची शाळा काढली. तर पहिली मुलींची शाळा कोणी काढली? मुंबईमध्ये पहिली मुलींची शाळा 1824 मध्ये. तर अमेरिकन मिशनरी सोसायटीने 1824 मध्ये पहिली मुलींची शाळा मुंबईमध्ये काढली. त्यानंतरचा प्रश्न आहे की 1834 मध्ये मुंबईमध्ये रिकामी जागा हे मिशनरी कॉलेज स्थापन झाले. तर विल्सन कॉलेज हे मुंबईमध्ये मिशनरी कॉलेज सुरू झाले. किंवा 1834 मध्ये मुंबईमध्ये रिकामी जागा हे मिशनरी कॉलेज स्थापन झाले. तर कोणते आहे ते? विल्सन कॉलेज मुंबईमधील. त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना रिकामी जागा रोजी झाली. तर मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर 18 जुलै 1857. 18 जुलै 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यामध्ये अजून 1857ला जे विद्यापीठ स्थापन झाले त्यामध्ये पहिला क्रमांक आहे कलकत्ता, दुसरा क्रमांक आहे मुंबई आणि तिसरा क्रमांक आहे मद्रास. त्यानंतरचा प्रश्न आहे 1883 मध्ये येशू ख्रिस्तांचे चरित्र 7 खंडामध्ये कोणी लिहिले? तर बाबा पदमनजी यांनी येशू ख्रिस्तांचे चरित्र 7 खंडामध्ये लिहिले. किंवा 1883 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघूया. रिकामी जागा यांनी मुंबईमध्ये 1848 मध्ये स्वतःच्या वाड्यामध्ये मुलींची शाळा सुरू केली. तर मुंबईमध्ये 1848 मध्ये स्वतःच्या वाड्यात मुलींची शाळा जगन्नाथ शंकरशेठ यांनी सुरू केली होती. त्यानंतर अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बाबा पदमनजी यांचे. हा अरुणोदय बाबा पदमनजी यावर म्हणजे खूपदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे MPSCला. अरुणोदय हे आत्मचरित्र बाबा पदमनजी यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? तर जगन्नाथ शंकरशेठ यांचा पुढाकार होता. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे रिकामी जागा हे डेप्युटी सेक्रेटरी होते. तर बाळशास्त्री जांभेकर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी होते. त्यानंतर मराठी वृत्तपत्राचे जनक कोण? बाळशास्त्री जांभेकर. त्यांचे हे जे दर्पण हे वृत्तपत्र होते ते कोणत्या भाषेतून प्रसिद्ध होत असे? तर मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही भाषेतून प्रकाशित होते. एकाच वृत्तपत्रामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये लिखाण राहत होते. मराठी वृत्तपत्राचे जनक कुणाला म्हणतात? तर बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे बाळशास्त्री जांभेकरांनी विधवा विवाह शास्त्रीय आधार शोधण्यासाठी व त्यावर ग्रंथ लिहिण्यासाठी यांना विनंती केली होती. तर कुणाला विनंती केली होती? गंगाधर शास्त्री फडके यांना बाळशास्त्री जांभेकरांनी विधवा विवाह शास्त्रीय आधार शोधण्यासाठी व त्यावर ग्रंथ लिहिण्यासाठी विनंती गंगाधर शास्त्री फडके यांना केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे
प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट वाचन आणि त्यावर आधारित विद्वत्तापूर्ण लेख रिकामी जागा यांनी लिहिलं. तर कोणी लिहिले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिले. काय? प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट वाचन आणि त्यावर आधारित विद्वत्तापूर्व लेख हे बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलं आहे. ते इतिहास संशोधक सुद्धा होते. त्यानंतरचा प्रश्न आहे की सरकार चाकरशास्त्री अशी टीका प्राध्यापक सेजवलकरांनी रिकामी जागा यांच्यावर केली. तर सरकार चाकरशास्त्री अशी टीका कोणी केली? प्राध्यापक सेजवलकर यांनी केली. तर कोणावर अशी टीका केली? तर बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर केली. त्यानंतरचा प्रश्न, मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी ही टीका कोणी लिहिली? तर मोरोपंत केकावली नावाचं जे ग्रंथ पुस्तक आहे ते कोणाचे आहे? मोरोपंत यांची आहे. तर त्यावर यशोदा पांडुरंगी अशी म्हणजे पुस्तक लिहूनसनी अशी टीका म्हणजे केकावलीवर यशोदा पांडुरंगी अशी टीका कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदा पांडुरंगी अशी टीका केली. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. जगदाशी आर्य या टोपण नावाने कोणी लेखन केले? जगदाशी आर्य या टोपण नावाने कोणी लेखन केले? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जगदाशी आर्य या टोपण नावाने लेखन केले. त्यानंतर त्याचबरोबर धर्मविवेक आणि परमहंसिक ब्रह्मधर्म असे सुद्धा त्यांचे लेखन आहे. धर्मविवेक आणि परमहंसिक ब्रह्मधर्म हे लेखनसुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांचेच आहे. परमहंस सभेच्या सभासदांमध्ये रिकामी जागा ही लोक होते. तो कोण? ख्रिश्चन आणि मुस्लिम हे परमहंस सभेच्या सभासदांमध्ये होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सतत 50 वर्षे त्यांनी लेखन केले. ते लेखन पुरुष म्हणून ओळखले जातात. ते कोण होते? गोपाळ हरी देशमुख म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे सतत 50 वर्ष त्यांनी लेखन केले, म्हणून ते लेखन पुरुष या नावाने सुद्धा ओळखले जात होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सुधाकर म्हणून बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख कोणी लिहिला? तर गोपाळ हरी देशमुख यांनी सुधारक म्हणून बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख त्यांनी लिहिला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, खऱ्या ब्राह्मणालाच दक्षिणा द्यावी असा अर्ज त्यांनी सरकारला केला. त्यांची प्रतिक्रिया म्हणून पुण्यामध्ये तुळशीबागेत 5000 ब्राह्मणांनी त्यांचा निषेध केला. ते ओळखा. तर ते होते गोपाळ हरी देशमुख. खऱ्या ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असा अर्ज त्यांनी सरकारला केला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून पुण्यामध्ये तुळशीबागेत 5000 ब्राह्मणांनी त्यांचा निषेध केला होता. तर ते कोण होते? तर गोपाळ हरी देशमुख हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? थिऑसॉफिकल सोसायटीचे मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? गोपाळ हरी देशमुख हे होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्त्री बाल हत्या हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी स्त्री बाल हत्या हा ग्रंथ लिहिला. ग्रंथ आहे हा स्त्री बाल हत्या हा ग्रंथ कोणाचा आहे? डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा आहे. त्यानंतरचा प्रश्न, सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंब मित्र हे मासिक. सत्यवादी हे काय आहे? नियतकालिक आणि कुटुंब मित्र हे मासिक रिकामी जागा म्हणजे कोणाचे आहे? तर बाबा पदमनजी यांचे आहे. सत्यवादी हे नियतकालिक आणि कुटुंब मित्र हे मासिक हे बाबा पदमनजी यांचे आहे. अजून त्यांचे इतर साहित्य कोणते आहे? सत्यदीपिका, प्रभोदय, उदयप्रभा आणि ऐक्यदर्शक पत्रिका हे लेखनसुद्धा बाबा पदमनजी यांचे आहे. कोणते? सत्यदीपिका, प्रभोदय, उदयप्रभा, ऐक्यदर्शक पत्रिका. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा या वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली. तर कोणत्या वृत्तपत्राने फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती देणारी लेखमाला छापली? तर प्रभाकर भाऊ महाजन यांनी 10 एप्रिल 1861 पासून छापली. त्यानंतरचा प्रश्न आहे, गीतातत्व, स्वाध्याय, आगमप्रकाश हे
गीतातत्व, स्वाध्याय, आगमप्रकाश ग्रंथातून रिकामी जागा यांनी धर्माची सर्व बाजूनी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला, तर ते होते गोपाळ हरी देशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे, विविध ज्ञानविस्तार आणि इंदुप्रकाश या नियतकालिकांनी त्यांना ते दांभिक, दुपटी आहेत व बोलके सुधारक आहेत असे कोणी म्हणजे असे म्हटले. ते सुधारक कोण होते? तर गोपाळ हरी देशमुख होते. विविध ज्ञानविस्तार आणि इंदुप्रकाश या नियतकालिकांनी त्यांना ते दांभिक, दुपटी आहेत, बोलके सुधारक आहेत असे कोणी म्हटलं? तर गोपाळ हरी देशमुख यांनी म्हटलेलं आहे. कोणाला? तर ज्ञानविस्तार, इंदुप्रकाश यांना, या नियतकालिकांना त्यांनी काय म्हटलेलं आहे? ते दांभिक, दुपटी आहेत, ते बोलके सुधारक आहेत असे म्हटले. ते सुधारक कोण होते? तर गोपाळ हरी देशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा या वृत्तपत्राने 1 मार्च 1851च्या अंकामध्ये ढोंगी ख्रिस्ती लोक या शीर्षकाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यावर टीका केली, तर ते होते प्रबोधन चंद्रोदय या वृत्तपत्राने. प्रबोधन चंद्रोदय या वृत्तपत्राने 1 मार्च 1851च्या अंकामध्ये ढोंगी ख्रिस्ती लोक या शीर्षकाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यावर टीका केली होती. ते ख्रिश्चन मिशनऱ्यावर टीका करणारे म्हणजे कोणते वृत्तपत्र? प्रबोधन चंद्रोदय या वृत्तपत्राने 1 मार्च 1851च्या अंकामध्ये ढोंगी ख्रिस्ती लोक या शीर्षकाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यावर टीका केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1855मध्ये रिकामी जागा येथून 1855मध्ये रिकामी जागा येथून सिद्धर्म दीपिका हे मराठी वृत्तपत्र ख्रिस्ती धर्मप्रसारावर आवर घालण्यासाठी सुरू झाले, तर मुंबई येथून सुरू झाले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी धूमकेतू या पत्रातून मिशनऱ्यावर धार्मिक आक्रमणाच्या सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला, तर धूमकेतू या पत्रातून म्हणजे या वृत्तपत्रातून भाऊ महाजन यांनी मिशनऱ्यावर धार्मिक आक्रमणाच्या सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे की ज्ञानप्रकाश साप्ताहिक पुण्यातून यांनी सुरू केले, तर ज्ञानप्रकाश हे साप्ताहिक कोणी सुरू केले? ज्ञानप्रकाश हे साप्ताहिक होते, पुण्यातून सुरू झालेले. केव्हा? 1849ला. तर ते कोणी सुरू केले? ते कृष्णाजी रानडे यांनी ज्ञानप्रकाश हे साप्ताहिक पुण्यातून सुरू केले. त्यानंतरचा प्रश्न आहे, ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन, ज्ञानप्रसार हे रिकामी जागा या पत्राचे हेतू होते, तर ज्ञानप्रकाशचे होते. ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसार करणे हे ज्ञानप्रकाश या पत्राचे म्हणजे या वृत्तपत्राचे हेतू होते. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाचे निवाडे छापले जात होते? तर नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्रामध्ये काय? तर हायकोर्टाचे निवाडे छापले जात होते. महत्त्वपूर्ण आहे हा प्रश्न. कोणत्या वृत्तपत्राच्या पानावर हायकोर्टाचे निवाडे छापले जात होते? तर नेटिव्ह ओपिनियन. सामान्यांना समजण्यासाठी हे होतं. त्यानंतर रखमाबाई खटल्यात रिकामी जागा या वृत्तपत्रांनी सनातन्यांना पाठिंबा दिला, तर नेटिव्ह ओपिनियन आणि दीनबंधू. नेटिव्ह ओपिनियन आणि दीनबंधू या वृत्तपत्रांनी सनातन्यांना पाठिंबा दिला होता. ते कोणता खटला होता? रखमाबाई खटला. त्यानंतरचा प्रश्न आहे, नेटिव्ह ओपिनियन रिकामी जागा यांनी सुरू केली, तर नेटिव्ह ओपिनियन हे जे वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलं होतं? ते विश्वनाथ नारायण मंडलिक यांचं होतं. नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ नारायण मंडलिक यांचं 4 जानेवारी 1864 पर्यंत इंग्रजीतून आणि 1 जुलै 1966 पासून ते मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होत होते. कोणतं? नेटिव्ह ओपिनियन. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंदुप्रकाश हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? इंदुप्रकाश तर विष्णुशास्त्री पंडित यांनी सुरू केलेलं आहे. केव्हा? तर 1862ला इंदुप्रकाश हे वृत्तपत्र विष्णुशास्त्री पंडित यांनी सुरू केलं. इंग्रजी व मराठीतून हे प्रकाशित होत होते. इंदुप्रकाश हे इंग्रजी मराठीतून प्रकाशित होत होते. आणि कोणाचे वृत्तपत्र आहे? विष्णुशास्त्री पंडित. इंदुप्रकाश विष्णुशास्त्री पंडित 1862. त्यानंतर प्रार्थना समाजाचे व्यासपीठ रिकामी जागा या वृत्तपत्रास मानले जाते.
तर प्रार्थना समाजाचे व्यासपीठ कोणत्या वृत्तपत्रास मानले जाते? तर हिंदू प्रकाश या वृत्तपत्रास प्रार्थना समाजाचे व्यासपीठ मानले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिंदू प्रकाश या वृत्तपत्राची धुरा रिकामी जागा या नामवंतांनी सांभाळली होती. तर हिंदू प्रकाश या वृत्तपत्राची धुरा कोणत्या नामवंतांनी सांभाळली होती? तर त्यामध्ये येते न्यायाधीश नाग चंदावरकर, मामा परमानंद, त्यानंतर प्राध्यापक न र फाटक, न्यायाधीश रानडे, तेलंग आणि पर्वते ह्या महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. त्यांनी हिंदू प्रकाश या वृत्तपत्राची धुरा सांभाळली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे की 1842मध्ये ज्ञानोदय हे पत्र मराठी व इंग्रजीतून सुरू केले. तर कोणी सुरू केले? 1842ला ज्ञानोदय हे पत्र, ज्ञानोदय मराठी आणि इंग्रजी दोन्हीतून निघत होते. 1842 तर हेनरी व्हॅलेंटाईन यांनी हे सुरू केले होते, अमेरिकन मिशनरीचे आहे. त्यानंतर जे आहे रिकामी जागा या वृत्तपत्राने हिंदू धर्म, अंधश्रद्धा, परंपरा, अनिष्ट रूढी, चालीरीती यावर टीका केली. त्यामुळे काय झालं तर हिंदू धर्मात सुधारणाचे पर्व सुरू झाले. तर ते काय होतं तर ज्ञानोदय या वृत्तपत्राने हिंदू धर्म, अंधश्रद्धा, परंपरा, रूढी परंपरा, चालीरीती यावर टीका केली होती. कोणत्या वृत्तपत्रांनी? ज्ञानोदय. आणि हे जे ज्ञानोदय वृत्तपत्र आहे, हे ज्ञानोदय वृत्तपत्र कोणाचे आहे? तर हे महत्त्वाचं आहे. ज्ञानोदय वृत्तपत्र कोणाचे हे आपल्याला माहीत पाहिजे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे की दीनबंधू हे वृत्तपत्र रिकामी जागापासून मुंबईतून निघू लागले. तर मुंबईतून दीनबंधू हे 1890 पासून निघू लागले. दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांचे आहे, ज्यांनी पुण्यात सुरू केले होते. शेतकऱ्यांच्या कैवारी आणि दीनबंधू हे दोन वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले पुण्यामध्ये. पण नंतर ते म्हणजे त्यांचं ते आर्थिक खर्च करू शकत नव्हते, त्यामुळे ते 1890ला मग मुंबईतून निघायला सुरुवात झाली. तर त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे हे चालवत होते. दीनबंधू हे वृत्तपत्र मुंबईतून निघू लागले. केव्हापासून? तर 1890 पासून. आणि नारायण मेघाजी लोखंडे हे चालवत होते. 1877 पर्यंत कृष्णराव भालेकर चालवत होते पुण्यातून. त्यानंतर शक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह या वृत्तपत्राने धरला होता. तर कोणत्या वृत्तपत्राने सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला होता? तर दीनबंधू या वृत्तपत्राने. दीनबंधू या वृत्तपत्राने सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला होता. दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे की वृत्तपत्राचा सुयोग्य कालानुक्रम लावा. म्हणजे इसवी वर्ष दिलेलं आहे आणि कोणत्या वर्षी स्थापन झाले ते वृत्तपत्र दिलेलं आहे. तर दर्पण हे 1832चं आहे. दिनदर्शन 1840, प्रभाकर 1841, ज्ञानोदय 1842, ज्ञानप्रकाश हे 1849 प्रकाशित वर्ष आहे यांचं. वृत्तपत्राचा सुयोग्य कालानुक्रम लावा. दर्पण 1832, दिग्दर्शन 1840, प्रभाकर 1841, ज्ञानोदय 1842, ज्ञानप्रकाश 1849. त्याचप्रमाणे हे जे वृत्तपत्र आहे कोणता वृत्तपत्र प्रकाशित केलं हे पण माहीत पाहिजे आपल्याला. त्यानंतरचा प्रश्न बघूया. स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगणारा स्त्री विद्याभ्यास हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बाबा पदमनजी यांनी लिहिला. त्यानंतरचा प्रश्न, भाऊ महाजनांनी आपल्या कोणत्या त्रैमासिकातून युरोपियन तत्त्वज्ञ मिल लॉक यांच्या ग्रंथाची भाषांतरे छापली? जॉन लॉक हे आहेत. मिल लॉक हे पाश्चात्य विचारवंत आहेत हे जॉन मिल लॉक. तर यांच्या ग्रंथांची भाषांतरे कोणी? भाऊ महाजनांनी आपल्या त्रैमासिकातून युरोपियन तत्त्वज्ञ म्हणजे विचारवंत आहेत हे मिल लॉक यांच्या ग्रंथांची भाषांतरे छापली. तर ते होते ज्ञानदर्शन. भाऊ महाजन यांचे आहेत ज्ञानदर्शन, यातून ते भाषांतरे छापत होते.
तर हे ज्ञानदर्शन केव्हा सुरू झालं तर 1854ला शास्त्रीय विषय व भाषांतरासाठी ते प्रसिद्ध होते. त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रार्थना समाजाच्या स्मरणार्थ न्यायमूर्ती रानडे यांनी रिकामी जागा हा ग्रंथ लिहिला. तर प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ न्यायमूर्ती रानडे यांनी कोणता ग्रंथ लिहिला तर एकेरी निष्ठेची कैफियत हा ग्रंथ प्रार्थना समाजाच्या समर्थनार्थ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. कोणता? एकेरी निष्ठेची कैफियत हा ग्रंथ. धार्मिक उद्धाराचे स्थान प्रार्थना समाज होता. त्यानंतरचा प्रश्न आहे रानडे गांधी जिना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. त्यामध्ये रिकामी जागा यांची थोरवी त्यांनी गायलेली आहे. तर न्यायमूर्ती रानडे यांची थोरवी त्यामध्ये गायलेली आहे. तर हे पुस्तक कोणाचे आहे? रानडे गांधी व जिना हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. रानडे गांधी व जिना हे पुस्तक कोणाचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख रिकामी जागा ह्या होत्या. तर कोण होत्या? कॅप्टन कल्याणी सय्यद ह्या महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख होत्या. महाराष्ट्रातील हिंदुस्थानी सेविका दलाच्या प्रमुख कोण होत्या? कॅप्टन कल्याणी सय्यद ह्या होत्या. त्यानंतर हिंदू सेविका संघाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. जानकीबाई आपटे यांनी हिंदू सेविका संघाची स्थापना केली. हिंदू सेविका संघाची स्थापना जानकीबाई आपटे यांनी केली. त्या नगरमधून व्यक्तिक सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. कोणाचा? जानकीबाई आपटे. हिंदू सेविका संघाची स्थापना जानकीबाई आपटे यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटलाच्या प्रति सरकारमध्ये रिकामी जागा या महिलांचा सहभाग होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जे प्रति सरकार आहे यावर आयोगाने आधी प्रश्न विचारला आहे. त्यामुळे दुसऱ्या वेळेस पण प्रश्न विचारले जाऊ शकतो, कारण याच्यावर प्रश्न नाही आलेला आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रति सरकारमध्ये रिकामी जागा या महिलांचा सहभाग होता. तर लीलाताई पाटील आणि राजमती पाटील या महिला सहभागी होत्या. कुठं? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रति सरकारमध्ये, महाराष्ट्रातीलच आहे आपलं. त्यानंतरचा प्रश्न आहे नागपूर येथे सूतिकागृहाची स्थापना रिकामी जागा यांनी केली. कमलाताई होसपेट यांनी नागपूर येथे सूतिकागृहाची स्थापना केली. कमलाताई होसपेट यांनी नागपूरमध्ये सूतिकागृहाची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे 1940च्या व्यक्तिक सत्याग्रहातील पहिल्या महिला व्यक्तिक सत्याग्रही महाराष्ट्रातील रिकामी जागा ह्या होय. तर पद्माताई हरोलीकर या महाराष्ट्र म्हणजे पहिल्या महिला व्यक्तिक सत्याग्रही आहेत, ज्या महाराष्ट्रातील आहेत. 1940च्या व्यक्तिक सत्याग्रहातील पहिली महिला व्यक्तिक सत्याग्रही जे महाराष्ट्रातील आहेत त्या कोण आहेत? तर पद्माताई हरोलीकर या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया की 1942च्या लढ्यामध्ये गुप्त रेडिओ केंद्र मुंबई इथून रिकामी जागा यांनी चालवले. किंवा 1942च्या लढ्यामध्ये गुप्त रेडिओ केंद्र कुठून? मुंबई इथून रिकामी जागा यांनी चालवले होते. तर त्यांनी उषा मेहता यांनी चालवले होते. आणि इतर व्यक्ती त्यांना सोबत कोण होते? नाना मोटवानी, विठ्ठलभाई, चंद्रकांत झवेरी आणि बापूभाई ठक्कर हे त्यांना सहकारी होते. उषा मेहता यांनी मुंबईमधून गुप्त रेडिओ केंद्र चालवले होते. केव्हा? तर 1942ला. त्यानंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा यांनी चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केले. रिकामी जागा यांनी कुठं? चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केले. 1932मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. तर ते कोण व्यक्तिमत्व आहे? गोपिकाबाई कनमवार यांनी चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केले. गोपिकाबाई कनमवार यांनी चिमूर येथे चरखा संघाद्वारे कार्य केले. 1932मध्ये
चंद्रपूर जिल्ह्यात कायदेभंग चळवळीत त्यांचा सहभाग होता. जंगल सत्याग्रहात सहभाग, 2.5 वर्षाचा तुरुंगवास पण त्यांना झालेला होता. जंगल सत्याग्रहात सुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, दिनमित्र हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर दिनमित्र मुकुंदराव पाटील. यावर प्रश्न आयोगाने आधी विचारलेला आहे. दिनमित्र हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर मुकुंदराव पाटील यांचं दिनमित्र हे वृत्तपत्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना कोणी केली? ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना भास्करराव जाधव, छत्रपती शाहू आणि श्रीपतराव शिंदे. भास्करराव जाधव, छत्रपती शाहू महाराज आणि श्रीपतराव शिंदे यांनी ऑल इंडिया मराठा लीगची स्थापना केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, या वृत्तपत्रांनी कामगाराचे प्रश्न उचलून धरले आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तर ते कोणते वृत्तपत्र होते? दीनबंधू या वृत्तपत्रांनी काय केलं? कामगाराचे प्रश्न उचलून धरले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरचा प्रश्न आहे की 1855 भारतात बंगालमध्ये रिकामी जागा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. तर रिसरा या ठिकाणी 1855 भारतात बंगालमधील रिसरा या ठिकाणी तागाची पहिली गिरणी सुरू झाली. यावर आयोगाने दोनदा हे जे स्टेटमेंट आहे दोनदा प्रश्न विचारलेला आहे. आत्ता 24ला सुद्धा प्रश्न होता यावर. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1877 नागपूर येथे जमशेदजी टाटा यांनी रिकामी जागा मिल सुरू केली. तर 1877 नागपूर येथे जमशेदजी टाटा यांनी रिकामी जागा मिल सुरू केली. ती कोणती मिल होती? तर एम्प्रेस मिल नागपूरमध्ये जमशेदजी टाटा यांनी सुरू केली. केव्हा? तर 1877. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1853 मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी रिकामी जागा यांनी सुरू केली. तर कासवजी नानाभाई यांनी. हा एक स्टेटमेंट असं 2 स्टेटमेंट आणि अजून एक स्टेटमेंट होतं, असं 3 स्टेटमेंट असलेला प्रश्न आता कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षेला 2024च्या एक्झामला आलेला प्रश्न आहे. त्यामुळे हे प्रश्न व्हेरी IMP आहेत, व्यवस्थित रिवाईज करायचे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1853 मुंबईत पहिली कापड गिरणी रिकामी जागा यांनी सुरू केली. तर कासवजी नानाभाई यांनी सुरू केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1866 रिकामी जागा येथून काशीनाथ फडकेंनी अरुणोदय सुरू केले. तर ठाणे येथून अरुणोदय कोणी सुरू केले? तर काशीनाथ ठाणे येथून अरुणोदय अरुणोदय जे वृत्तपत्र हे ठाण्यातून कोणी सुरू केलं? तर काशीनाथ फडके यांनी 1866ला सुरू केली. बातमीदार नेमण्याची प्रथा या पत्राने सुरू केली होती. महाराष्ट्रामध्ये संस्थात्मक जीवनाचा पाया घालण्याचे काम कोणी केले? तर महाराष्ट्रामध्ये संस्थात्मक जीवनाचा पाया घालण्याचे काम न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी केले. महाराष्ट्रामध्ये संस्थात्मक जीवनाचा पाया घालण्याचे काम कोणी केले? तर महादेव गोविंद रानडे यांनी केली. अनेक संस्थांची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर आहे, 1873 पुण्यामध्ये रिकामी जागा यांनी एक सभा भरवून देशांतरास जाणाऱ्या किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या लोकांना पाश्चात्याचे बंधन नसावे, पश्चाताप बंधन नसावे म्हणून प्रयत्न केला. तर ते होते महादेव गोविंद रानडे. न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी एक सभा भरवून देशांतरात जाणाऱ्या किंवा समुद्र पर्यटन करणाऱ्या लोकांना प्राश्चित्य करण्याचे बंधन नसावे म्हणून प्रयत्न केले. त्यानंतरचा प्रश्न आहे की इसवी सन रिकामी जागामध्ये रानडेंनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. तर मुंबईमध्ये महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली. कुठं? मुंबईमध्ये. किंवा तर 1865 रानडेंनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना मुंबईमध्ये केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक सुधारणेबाबत पत्रके काढून ती अनुक्रमे हिंदू पुढारी व ब्रिटिश सरकारला देऊन सामाजिक सुधारणा करण्याची विनंती केली. तर कोणी? बेहरामजी मलबारी यांनी केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांनी
इंदुप्रकाशमधून पुनर्विवास अनुकूल लेख लिहिले. तर इंदुप्रकाशमधून पुनर्विवास अनुकूल असणारे लेख कोणी लिहिले? न्यायाधीश रानडे यांनी लिहिलं. इंदुप्रकाश इंग्रजी आवृत्तीतून लेखनास त्यांनी सुरुवात केली होती. कोणी? न्यायमूर्ती रानडे यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी ग्रंथ उद्योजक मंडळाच्या कार्यात रानडेंना रिकामी जागा यांनी मदत केली. तर मराठी ग्रंथ उद्योजक मंडळीच्या कार्यामध्ये रानडेंना कोणी मदत केली? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर, कृष्णशास्त्री तळेकर आणि रावजी शास्त्री गोडबोले यांनी मदत केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या सभेमध्ये न्यायमूर्ती रानडेंनी आपले निबंध वाचून दाखवले होते? तर ज्ञानप्रकाश मधून न्यायमूर्ती रानडे यांनी आपले निबंध वाचून दाखवले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा यांना वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मातील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी या वृत्तपत्रातून वैदिक धर्मावरील टीकेला चोख उत्तर दिले. त्यानंतरचा प्रश्न आहे, मध्यवर्ज करून तो पैसा ग्रंथ खरेदीत गुंतावा असे आवाहन रिकामी जागा यांनी केले. तर मध्यवर्ज करून तो पैसा ग्रंथ खरेदीत गुंतावा असे आवाहन महात्मा फुले यांनी केलं. पुणे पालिकेस असं पत्र त्यांनी लिहिलं होतं. पुण्यातून महात्मा ज्योतिबा फुले मध्यवर्ज करून तो पैसा ग्रंथ खरेदीत गुंतावा असे त्यांनी आवाहन केले. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील प्रश्न बघूया. तुम्ही या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे शेअर करा जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद.